शेवटच्या श्वासापर्यंत हिंदू धर्म सोडणार नाही छत्रपती संभाजी महाराज। बलिदान मास पाळण्याबाबत श्री शिवप्रतिष्ठानतर्फे गावोगावी जागृती। छत्रपती संभाजी महाराज यांचा संपूर्ण इतिहास वाचला। धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांनी धर्मासाठी बलिदान दिले। त्यांचे हे बलिदान आजच्या पिढीला समजावे व त्यांनी भोगलेल्या यातनांची जाणीव व्हावी यासाठी श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानतर्फे प्रतिवर्षी धर्मवीर बलिदान मास पाळण्यात येतो। यावर्षी 28 फेब्रुवारी ते 29 एप्रिल या दरम्यान बलिदान मास आचरणात येणार आहे। तळेगाव दशासर परिसरात बलिदान मास पाळण्याबाबत श्री शिवप्रतिष्ठानतर्फे गावोगावी जागृती केली जाणार आहे। दगाफटका करून धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांना कैद करण्यात आले। औरंगजेबाने धर्मांतरासाठी छत्रपती संभाजी महाराजांचा अतोनात छळ केला, परंतु शेवटच्या श्वासापर्यंत हिंदू धर्म सोडणार नाही हे ठासून सांगितल्यानंतर त्यांचे एक अवयव काढण्यात येत होते। हिंदू धर्मीयांचा महत्त्वाचा सण असणाऱ्या गुढीपाडव्या दिवशीच क्रूरकर्मा औरंगजेबाने शंभूराजांची निर्घृण हत्या केली। तसेच त्यांच्या मृतदेहाचे तुकडे इतस्ततः विखुरण्यात आले। त्यामुळे स्वराज्याच्या दुसऱ्या छत्रपतीची अंत्ययात्रा काढता आली नाही। या बलिदानाचे हिंदू धर्मीयांना स्मरण व्हावे यासाठी श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानच्या वतीने धर्मवीर बलिदान मास आचरला जातो। संपूर्ण महिनाभर बलिदान मास पाळून शंभूराजांना श्रद्धांजली वाहिली जाते। त्या अनुषंगाने अक्षय चंदेल यांचा वाणीतून तरुणांपर्यंत छत्रपती शिवाजी महाराज व छत्रपती संभाजी महाराज यांचा संपूर्ण इतिहास सांगण्यात आला। तसेच तरुण मंडळी आपल्याला आवडती एखादी वस्तू अथवा पदार्थ वर्ज करून धर्मवीर बलिदान मास पाळतात। प्रत्येक गावामध्ये बलिदान मास पाळला जावा यासाठी श्री शिवप्रतिष्ठानच्या वतीने जागृती केली जाते। बलिदान मास मुख पदयात्रा काढली जाते। छत्रपती शिवाजी महाराज चौक, मेडिकल चौक, सुठे चौक, चाहकर महाराज मंदिर, हनुमान मंदिर, आठवडी बाजार, मराठी शाळा, ततेश्वर मंदिर, पोस्ट ऑफिस, शहीद दीपक ठाकरे चौक व छत्रपती शिवाजी महाराज चौक या मुख्य मार्गाने मुख पदयात्रा काढण्यात आली। ब्युरो रिपोर्ट सुयोग ठाकरे, नवस्वराज्य न्यूज, तालुका प्रतिनिधी, धामणगाव रेल्वे। Subscribe now and press the bell icon. Never miss an update.